नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा हा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणारा सण आहे. पण या दिवशी काही चुका केल्या तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याला कोणत्या चुका टाळाव्यात आणि गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभी करावी. चुकीच्या वेळेला गुढी उभारणे हा आपला पहिला पॉइंट आहे. तर गुढी कधीही उशिरा किंवा दुपारी उभारू नये. योग्य वेळ ही मी आधीच सांगितलेली होती. 7:15 ते 9:15 या वेळेमध्ये गुढी उभारायची आहे. योग्य वेळ जी आहे ती सकाळी सूर्योदयानंतर लगेचच आहे. जर उशिरा गुढी उभारली तर शुभ परिणाम कमी होतात. नंबर 2, गुढीची दिशा. गुढी नेहमी घराच्या उजव्या बाजूला आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला उभारावे. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा, यामुळे सकारात्मक ऊर्जा येते. आणि उत्तर दिशा धन आणि प्रगतीची दिशा. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला गुढी उभारू नये. शक्य असेल तर गुढी खिडकी, गॅलरी किंवा दरवाजा जवळच्या बाहेरच्या बाजूला दिसेल अशी ठेवा. नंबर 3, जुनी किंवा खराब वस्तू वापरणे. गुढीसाठी कधीही जुने कापड, फाटलेले वस्त्र वापरू नका. नेहमी नवीन किंवा स्वच्छ रेशमी कापड वापरा. तांब्याचा किंवा चांदीचा लोटा वापरला तर अधिक शुभ होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितली होती, तुम्ही कधीही गुढी उभारा त्यावेळेस गुढीच्या एकदम खालच्या बाजूला एक काळा धागा जरूर बांधा. त्यानं आपल्याला गुढीलाही आपल्या आणि आपल्या घरालाही काळी नजर लागणार नाही. आणि गुढी उभारताना खाली एखादा पाट ठेवलात तर, चांदीचा पाट असेल तर ठेवा, पण सगळ्यांकडेच तो अवेलेबल असतो असं नाहीये, त्यामुळे साधा पाट ठेवला तरी चालेल. पण गुढी ही पाटावरच उभी करायची असते. पूजा न करता गुढी उभारणे हा आपला चौथा पॉइंट आहे. फक्त गुढी उभारून सोडू नका. आधी हळद कुंकू, फुले अर्पण करा. अगरबत्ती आणि दिवा लावा. देवाचं नाम घ्या आणि मगच गुढी उभारून टाका. नंबर 5, गुढी खाली ठेवणे किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवणे. गुढी कधीही जमिनीला टेकलेली किंवा खाली ठेवू नका. मी आत्ताच सांगितलं की ती पाटावर ठेवा. ती उंच आणि सरळ उभारलेली असावी. हे विजय आणि यशाचं प्रतीक आहे. कधी गुढी अशा ठिकाणी उभा करायची जेणेकरून तिला बघताना आपल्याला अशी मान उंच करून बघावी लागेल. ती आपल्यापेक्षा तरी, आपल्या उंचीपेक्षा तरी ती उंचच असावी. मी बऱ्याच जणांच्या गुढी बघत असते, त्या खूप खाली असतात, म्हणजे एकदम आपल्या खांद्याला खांदा लावून त्या उभा केलेल्या असतात. तर हे चुकीचं आहे. गुढी ही कधीही उंचच उभा करायची आणि तिला जमिनीवर टेकवून उभा करायचं नाही. आणि काही लोक फक्त गॅलरीला किंवा एखाद्या खांबाला किंवा कशालाही काठीला असं उभा करतात, तिला असं लटकत ठेवतात. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. गुढीच्या खाली एखादा पाट ठेवून मगच त्याच्यावर गुढी उभा करणे ही करेक्ट गोष्ट आहे. तर ही चूक तुम्ही या गुढीला नक्कीच करू नका. पॉइंट नंबर 6, संध्याकाळपर्यंत गुढी ठेवणे. गुढी ही रात्रभर ठेवू नये. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी गुढी उतरवावी. नंतर त्या वस्तू आदराने ठेवाव्यात. काही लोक संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत गुढी उतरवत नाहीत. नेमकं त्या दिवशी समजा आपल्याला काही काम आलंय तर तुम्ही ते काम करायला जायच्या आधी गुढी उतरवून नक्कीच जाऊ शकता. पण ती गुढी कधीच संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर ठेवायची नाहीये. तुम्हाला खरं तर 6 वाजायच्या आधीच ती गुढी काढायची आहे. तुम्ही 6, 6:30 किंवा 7 याच्या नंतर ती गुढी तशीच ठेवू नका. त्यामुळे चांगले परिणाम त्याचे दिसणार नाहीत तुम्हाला. नंबर 7, नकारात्मक विचार ठेवणे. गुढी उभारताना मनात वाईट विचार, राग ठेवू नका. हा दिवस नवीन सुरुवातीचा आहे. सकारात्मक विचार ठेवल्यास वर्षभर चांगले परिणाम मिळतात. तर गुढी उभारताना पूर्ण फॅमिलीने एक साथ उभा टाकून ती गुढी उभारायची, तिची पूजा करायची. हे केल्यानं आपल्या पूर्ण परिवारामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल. एकमेकांमध्ये बंधुभाव, प्रेमाचे, आपुलकीचे नाते तयार होईल. कारण गुढी तसा आशीर्वाद आपल्याला देत असते. त्यामुळे सगळ्यांनी मिळून गुढी उभारायची आहे. की कुणी स्वयंपाक करते, कुणी गुढी उभारते असं नाही, सगळ्यांनी मिळूनच गुढी उभारायची आहे. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर तो आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारा दिवस आहे. या छोट्या चुका टाळा आणि योग्य पद्धतीने गुढी उभारून वर्षभर सुख समृद्धी मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गुढीपाडव्याच्या लाख शुभेच्छा.